लेट लतीफ अस्मिता या ठिकाणी यांचं सहर्ष असे स्वागत. ब्लॉगची सुरुवात आज तुमच्यापासून करणार आहे. चला कर सुरुवात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन आमच्या ब्लॉग नाही सॉरी कट शॉर्ट नाही सीन 2 टेक 2 ते सोड. मी काय म्हणताय की पप्पांचा फोन आला होता आणि मग काय म्हणले पप्पा? आमच्या पण 2 तिकीट काढा. मग म्हटलं पप्पा पिक्चर सुरू झालाय. मग म्हटलं तुम्ही या 11च्या शोला. मग काय नाही, पण ह्या वेंदळीला माहितीच नाही की 11च्या शोलाच आम्ही चाललोय. 11 नंतर ना शो नाही येत. आयुषीला समजत का नाही तू? ही अशी का वागते मध्ये मध्ये? काय तू हिला ते बदाम दिले नाहीस का तू आणून? सकाळी पावडर खाल्ली बदामची. मग बदामची पावडर खाल्ली तर तू अशी का वागते अस्मिता? पावडरचा उलटा असर झालाय. हा जाऊ दे आता, मस्तपैकी आता आम्ही चाललोय. पटकन जरा उशीर झालेला आहे नेहमीप्रमाणे आमच्या अस्मिता मॅडम मुळे. 1 तास ती घरात नाही यायला तिने लावलेला आहे. माझ्यावर नका जाऊ, येऊन जाऊन सगळं. मग कोणावर येऊ? अरे तू तर उशीर केलाय भाई. उशीर कोण करतोय? लेट येतात, 10चं टायमिंग सांगतात, येतात. आता मी 10 वाजताच तुला फोन केला. हा आहे ना मी इकडं. हा कर सगळ्यांना फोन. आणि अरे भाई जायगा काम को तो खाएगा शाम को. पण मी आलो का नाही? मी येऊन मग थांबलो कोण होतं? ऐक येऊन थांबलो कोण मग होतं? आता तू गाडी घेऊन आला, तूच येऊन थांबणार ना? नाही, तुझं तू जॅकेट नाही का शोधत होती मी? काय खोटं बोलते? जॅकेट तर शोधत होती. काय रे आयुष, याचं जॅकेट भेटत होतं का? मग ठेवलं कोणी होतं आयुष? हा मी नव्हतं ठेवलं. ऐन टायमिंगला नवीन वाला वाईट आणलं. ओ माय गॉड. मग ते जुनं जॅकेट कुठे गेलं माझं? आता बघावं लागलं. बघावं लागलं ते. मग तेच म्हणतोय ना, बघ तुझं किती नवऱ्यावर लक्ष आहे. नवऱ्याचं जॅकेट पण हरवलीस. नवऱ्यावर लक्ष आहे म्हणून जॅकेट हरवलं. 93 avenue. चला कंटिन्यू करा आता मस्तपैकी. पटकन आम्ही पोचतो. मग त्याच्यानंतर ना, हे बघा आता स्वतः चष्मा आणला माझा ना आणलास. नाही, मला वाटलं तू हे हेच काय बोलणार म्हणलं माहितीये मला. का? काय? हे माझा चष्मा घेणार तर मला पिक्चर दिसणार नाही काय येते. फसवले हो मला अक्षरशः. खरंच फसवले अक्षरशः. माहिती अरे मला फसवलंय, तुला आंधळी नाही. बायको दिली. मला आंधळी बायको फसवलंय. दिली. खरंच का राव. तुला चष्मा नाहीये? हा पण मला हाय, मला नंतर लागला. तुला लय बिंगल. तुला तर आता मी पिक्चरला चाललोय तर मला माझा चष्मा नाहीये तरी मला पिक्चर दिसल. पण तुला तर चष्मा नसला पिक्चर नाही दरवेळेस दिसत. तुझा असतो, माझा नसतो. मी आता घेतला म्हणून मला दिसत नाही असं हे नाहीये. काय पण बोलू नको. हा काय पण बोलतो बरं का मला. गाईस खूप काय बोलत असतो नुसता. झाला कांगरावर. हा ना, नुसतं काही ना काय उलट पालट बोलत असतो. मला चिडवत असतो नुसता. जाऊ दे शांत मित्रांनो. तुला बघवत नाही का मी? अरे शांत. आयुष्यपत तू डायलॉग मार की. शांत आहे संत नाही. टाराडाडांग. संत तर नाहीच मी. संत नाही आणि चिप्पट कोणाला बोलायचे ब्लॉग मध्ये अलाउड नाहीये. ब्लॉग मध्ये नाही. चला या Vlog ठिकाणी मध्ये रायव्हलरी बोलायचं सुरू होणार आहे आणि खूप खतरनाक या ठिकाणी घमासान भांडण आहेत. त्याचा आज विषय रूपांतर होते का नाही बघूया. हॅलो, पिक्चर चालू झाला आयुष. हा झालं 1 मिनिटावर. 5 मिनिटं लेट आहे अजून. कट पण केला. आता सीन काय झालं माहिती का? बघा थांबा पहिले दाखवतो तुम्हाला. बघा थांबा. दिसले का दोघं? आता ह्यांना बरोबर टाइम दिला होता तरी पण आता ना मूवीच्या टायमिंगला पाणीपुरी खातात हे लोक. लाज वाटली पाहिजे ह्यांना जरा. हा अरे हे नाही दादा, आता ते आल्यानंतर पोट बघा त्याचं. एवढं पोट तर वाढलंय आणि त्याच्यामध्ये पण आलंय आपल्या सगळं खायचं असतं. काय करत राहतो काय माहिती सगळं. आणि हे तर वॉन्टच नाही, डायरेक्ट फोनच कट करून टाकला इथं. लेट झालंय बघ ना यार. टायमिंगला पोहोचायचं होतं मला. मेरे को दिल से देखना ना यार पिक्चर. मी तर मूवी बघतोय ना, मला स्टोरी बिरी काही मॅटर नाही करत भाई. आपलं धनुष असलं की आपण पिक्चर बघायला जातो. त्यामुळे आपण आज चाललोय. आणि कोण तुम्ही असं पिक्चर बघायला जाता नाही असं लेट लतीफ कोण आहेत ना, ते 100% त्यांना ही व्हिडिओ पाठवा. हे असलेच सगळे फालतू. मला बिलकुल नाही आवडत. मी एवढं काम वगैरे करून सगळं आलोय मस्तपैकी. ही तर बघा मॅडम सगळं आवरून पिक्चर बघायला भाई. मेकअप भाई पिक्चर बघताना मेकअप कोण करून जातं भाई? तुला काय करायचंय? अरे पण कोण करून जातं पिक्चर भाई? मी तर नाही मेकअप करून जात भाई पिक्चरला. तू नको करू. तुला कोण बोलतंय असं पण झालं? कर. तुला खाल्ला? makeup चांगला पण नाही घेऊन दिसणार आलो. केल्यावर पण. हा? पाणीपुरी खाल्ली आणि भेळ घेऊन आलो. बघा मी नाही हा, दादानी. मी नाही, दादानी. कसला बेकार खातो यो. निस्ता घुमवतोय बरं का. पोट बघायचं. और 2 आणलाय काय तू पार्सल? मग चल यार आकाश, चल आता तू नको टाइमपास करू यार. चल ए नीट बोल.
मी गाडी नको चालवतोय. ना यार टाइमपास करू, आधीच लेट झाली. सॉरी काढ म्हण ती गाडी. सॉरी म्हण सॉरी नाही म्हण बोलणार. सॉरी म्हण. नाही बोलणार, मग गाडी ना काढणार. नको काढ. मग बस इकडेच. जगात बाई काही करू शकते, सॉरी नाही म्हणू शकत. तशी गोष्ट नाही, फालतूगिरी कशाला सॉरी, काय पण येतात सॉरी कारण नसताना. त्याला काय कारण नसताना आपण शिव्या पण देऊ शकतो, सॉरी का नाही म्हणू शकत. तू दे शिवाय, मी नाही देत कारण नसताना. खोटं नाही बोलायचं. कधी बघितलंय का मला? माझा भाऊ सारखा शिव्याच खात असतो काम करून पण. रक्तरंजिश चला. याला काय, या बाईचे थोडी पैसे वाया जाणार आहे. पैसे तर मला वाया चालले ते बाई, मला तर जायला लागणार आहे बाई. आता ऐक ना असं नाही, पॉपकॉर्न गेलो आता इमानदारीने पॉपकॉर्न सर काय चारशील का असं पॉपकॉर्न? हा तर ठोकला असता आता त्याला. नाही मोबाईल टोकत बंद कर. मला. मी नाही मोबाईल बंद करणार. तुम्हाला सॉरी नाही म्हणले. चला कंटिन्यू. एवढी नकली लोक आहे ना मी आयुष्यात बघितली नव्हती. गाडी पार्किंग करायला गेलो, ड्रायव्हर सारखं मला कॉलला इकडे यांनी, आणि तिघं गेलेत तिकडं. लास्ट थोडी पण आहे ना, थोडी पण अशी वाटत नाही का की भाऊ आहे आपला, नवरा आपला, काय नाही. बिलकुल डायरेक्ट कोलेस केला आणि मला डायरेक्ट गेलं. थोडी पण ठेवत नाही. आता लिफ्टमध्ये पण थांबताल का नाही माहीत नाही. थांबा जरा, लिफ्ट लाजा वाटू द्या रे, लाजा वाटू द्या लाजा. आम्ही lift हा बोलवलं ड्रायव्हर नाही करून ड्रायव्हर सारखं सोडून आलाय तुम्ही मला. फ्लोअर सांग कोणता आहे. मला काय माहिती, मी काय रोज येतो का इकडे पिक्चर बघायला? कदाचित थोडंच आम्ही आणतो. हा याच्यासाठी आलो, लिफ्ट बोलवून ठेवली, म्हटलं टाइम होय बर मग तिघा आला. वा वा, ठीक आहे भाऊ, ठीक आहे. देखो एक्चुअली मैं जो बात करने आई हूँ ना वो तुम्हारी भलाई के लिए है. तो मेरे प्रोफेसर्स का तो मित्रांनो आजच्या ब्लॉग कनेक्टिंग आहे, बघू शकता तुम्ही. 2-3 दिवसमध्ये गॅप दिल्यानंतर हा ब्लॉग कनेक्ट होतोय. आत्ता रिसेंटली मला अस्मिताचा फोन आला की मला अस्मिताचा फोन आला की शॉपवरून लवकर घरी आपल्याला थोडंसं बाहेर जायचं आहे. तर मी विचारलं तिला कुठं जायचं काय जायचं, ते मला सांगितलं नाही अजून. तिने मस्तपैकी मला कपडे वगैरे काढून ठेवले होते, तर वेअर वगैरे केलं ते मस्तपैकी. आता थोडा डिसेंट आणि युनिक लुक येत आहे. तर आता जायचं आहे मला तिच्यासोबत, आणि त्यांनी काय प्लॅन केला आहे मला माहीत नाही आहे, पण मला कुठंतरी घेऊन चाललं ते. सो मी म्हटलं चांगला विषय आहे, ब्लॉगमध्ये घेऊया. 4-5 दिवस झालं, परत मध्ये ब्रेक पडला आहे ब्लॉगमध्ये. सो कंटिन्यू करा, बघूया आता काय होते कसं होते ब्लॉगमध्ये. आणि मी आजारी आहे, मला परत सर्दी झाली यावेळेस. सर्दी म्हणलं की मला डोक्याला ताप होतो, मला डोकं नाक वगैरे सगळं जाम होतं. तो थोडंसं असं डाऊन फील होते, पण ठीक आहे, देखेंगे क्या करते हैं आज ब्लॉग में ये लोग. आणि ह्यांनी काय ठरवलं आहे काय नाही ते बघू द्या मला, कारण की खूप दिवसानंतर ना काहीतरी वेगळं आणि घराच्या बाहेर चाललं आहे. कसं करू का मी? Oh my God. तू असं कर. करशील ना? Oh my God. मी विचार करत होता तिला. सो मित्रांनो फायनली आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे, आणि अस्मिता आणि आयुष काहीतरी चेक करायला गेलं. ते काय करायला गेलं ते माहीत नाही, आणि काय प्लॅन आहे तो पण माहीत नाही आहे. हॉटेलचा ॲम्बियन्स चांगला आहे, मजा येते. आणि मला बघायचं आहे ॲक्च्युअल कशासाठी घेऊन आलेलं आहे, कारण की डिनर वगैरे असेल तर डिनर ऑलरेडी मी घरी केलेलं, म्हणजे जेवण संध्याकाळचं जेवण मी केलेलं आहे घरी. आता बघायचं की कशासाठी घेऊन आलं आणि गेलेत कुठं ते पण माहिती नाही. सो थोडंसं वेट करतो, पण मस्त आहे, ॲम्बियन्स एकदम कडक आलं ते आणि अस्मिता एकदम मस्त दिसते असं एकदम कडक. सगळा परत घे, सगळा गोंधळलाय ब्लॉग, सगळा. मी काहीच नको बोलू, नाही सगळं तू बोलणार आहे. हा बरं ठीक आहे, म्हणजे ते बोलल्यावरच बोलायचं. बरं मी बोला, ठीक आहे मी बोललो ठीक आहे. नुसतं मध्ये बोलते, मी विसरून जाते ना मी काय बोलणार आहे. ठीक आहे. हा रे, एक तर बड्या मुश्किल ने ब्लॉग बनवती है. चल घे रे परत. ठीक आहे.
स्टार्टिंग ना कसं फायनली गाईज आम्ही लोकेशनवर हाँ। भैया ला दो एक, क्या है रख दो इधर. झालं ना, एवढंच मागवलं होतं ना, संपलं ना. चल चल सुरू कर. अरे चल चल ठीक आहे, चल. इथे साईडला कर रे, इथं मी काय दाखवते. तिकडे जागा आहे. बिचाराला ओरडले तुम्ही यार. त्याला नाही ओरडलं, त्याला बोलली झालं ना आता तुमचं, आता मी ब्लॉग काढू का. हा ठीक आहे चल. फायनली गाईज आम्ही आलेलो आहे लोकेशनवर आणि 1.1 मिलियन आकाशचे फॉलोअर्स कम्प्लीट झालेले आहे आणि हॅपी 1.1 मिलियन. थँक्यू. त्याला मी चांगलं विश नव्हतं केलं. मी विचार केला होता की सरप्राईज देईल त्याला असं छान आणि मगच मी चांगलं विश करेल असं देऊ. म्हणून मग आता हे तुझ्यासाठी छोटंसं मी प्लॅन केलं होतं. कसं वाटलं तुला? आता तू बोल. अब मैं बोलू? हां आता तू बोल. स्टार्टिंग पासून बोलतो. अरे मला स्टार्टिंगला बोलायचं होतं सर. सो मित्रांनो ॲक्च्युली हे 1.1 मिलियन झाले ते. याचा मला आनंद जास्त काय आहे, कारण की 1 मिलियनचा मला जेवढा आनंद झाला होता त्याच्या डबल पुढं जाऊन पलीकडे मला 1.1 मिलियनचा झाला आहे. कारण की 1 मिलियन करायला जेवढी मला मेहनत घ्यावी नाही लागली किंवा जेवढी मी मेहनत घेतली त्याच्या मला 100 पटीने जास्त मेहनत 1.1च्या पुढं अजून एक 1 लावायला लागली. कारण की गेले 1.5 वर्ष झालं माझ्याकडून कामच होत नव्हतं. मी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नव्हतो. भरपूर गोष्टी घडत होत्या, लाईव्ह परफॉर्मन्स येते, मग नंतर लग्न, मग आम्ही थोडे गडबडीत भरपूर गोष्टी झाल्या. पब्लिक बोलायला लागली, अरे कुछ लाव नाही लाव. मग नंतर अस्मिता पण मला रोज बोलायची, आकाश पब्लिक वेट करते आपल्या दोघांचे व्हिडिओ बघायला वगैरे. पण मी थोडं कामात लक्ष दिलं नाही. पण आत्ता समथिंग सुरू केलं ते आणि फुल पब्लिक परत ॲक्टिव्ह झालेली आणि आता 1.1 मिलियन झालेत आणि आता थांबायचं नाही आहे. आता 2 मिलियन 3 मिलियन आता सुट्टी नॉट कार्यक्रम करायचा, आता धुळवजार विषय करायचा आहे. कारण की अब आक्या 2.0 ने अभी 3.0 हो गया है, क्योंकि अभी अस्मिता कॉमेडी व्हिडिओमध्ये माझ्यासोबत जॉईन झालेले. आम्ही दोघांनी ठरवलं आहे माझ्या अकाउंटवर मी कॉमेडी व्हिडिओ बनवणार आणि तिच्या अकाउंटवरती थोडेसे फॅशन वगैरेचे आणि थोडेसे समथिंग वेगवेगळे बनवणार. सो तुम्ही जो सपोर्ट करते आमच्या यूट्यूबला, इंस्टाला भरपूर, आता 3 लाख फॉलोअर्स पूर्ण होणार यूट्यूबचे आमचे. सो मज्जा येते खूप आणि भारी वाटलं. आणि मी फर्स्ट टाईम मी बेसिकली सांगतो, मी नाही जात हॉटेल वगैरेमध्ये कुठं. आत्ता पण येताना माझा मूड थोडा खराब होता, मी जसं ब्लॉगमध्ये सांगितलं. पण इथं आल्यावर माझा मूड फ्रेश झाला, मजा आली, खूप भारी वाटलं मला. मी गेलो तर असं पटकन जातून कुठेतरी पटकन होतं. पण अस्मिताने मस्त मला इकडे घेऊन आले, असं केक वगैरे आणि एकदम प्रॉपर नाही का लॅविश बाई रिच कॅश करे फ्लो आला नाही काय, आला चेहऱ्यावरती ग्लो करे कॅश करे फ्लो, प्रॉपर मजा आली. म्हणजे कसं वाटलं ते विचारलं. ठीक आहे. अरे ह्याच्यानंतर मी तेच सांगितलं, तू ऐकलं नाही की अस्मिता मला इकडे घेऊन आली, मी येत नाही कधी, ॲम्ब्युलन्स वगैरे मला तर आवडलं याला वगैरे. चांगलं वाटलंय. डन. ऐक दम ए तू इथं आला, तुला कसं वाटलं? नाही ना, तू इकडे आला तुला कसं वाटलं? चांगलं वाटलं. डन. हां बस इतना ही, इतने में इतनेच मिलेगा क्या? नाही, तू रागवते ते मला नाही चांगलं वाटलं. ते माहिती ना. यार, जाऊ द्या. पण असं छान असं मी सांगतो, अस्मिताने एवढा भारी प्लॅन केला. ॲक्च्युली असे प्लॅन आमच्या दोघांमध्ये फक्त तीच करते. आय एम ॲग्रीड. आणि मला खूप आवडतं अशा काही नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायला. कारण की माझी बायको प्रॉपर सगळं शिकलेली आहे, सगळं फिरलेली आहे. आपण निवंतवाले कार्यकर्ते, त्यामुळे मला असं नवीन काही ना काहीतरी ती आणत असते, दाखवायला वगैरे सवय लावत असते. आज कपडे पण एकदम टाकाटक झकाझक मारले तरी मग हिरो दिसू राहिलो मी. सो थँक्यू फॉर अस्मिताजी. ठीक आहे. आता एक डायलॉग बोलू का आपल्या कमबॅकवर? जिंदगी का बदल देंगे हर एक पन्ना, जिंदगी का बदल देंगे हर एक पन्ना, कमबॅक ऐसा होगा जैसे अक्षय खन्ना. नाही असं तसं नाही, आज चलो चलो आता चाकू घे. चाकू हे घुसू का? कट करायचं आता. बसला ऍक्शन नको घेऊ आता. चल, थांब. थांब आता रील पण काढायची. थांब ना, फोटो एक फोटो घे ना, थांब ना, एक 2 फोटो. मिनिटं गाईज, 2 मिनिटं वेट करा.
सो मित्रांनो आता फायनली आम्ही आलो आणि येताना एक किस्सा काढला होता. एक मुलगा होता, त्याच्या गर्लफ्रेंड सोबत असेल वाईफ सोबत असेल काही माहित नाही. आणि आम्ही फोटोज वगैरे काढत होतो. जाताना आपलं सेम अस्मिताला असं बघत होता. नंतर अस्मिताने मला सांगितलं सर अगून किती नालायक मुलगा आहे बघ, स्वतःच्या गर्लफ्रेंड बरोबर तरी दुसरी पोरीकडे बघतोय नाही का 3-4 वेळा असं. तिला ऑब्झर्व झालं ते. बोलो काय बोलते. मग आम्ही काहीच नाही केलं. आम्ही सज्जन आम्ही काय नाही केलं. आम्ही डायरेक्ट आलो. आम्ही डायरेक्ट गाडीत बसलो. भाई. आम्ही आयुष्यात काय नाही केलं. काय नाही त्याला जाऊन विचारा. काय नाही केलं. समजलं एंडला माहितीये का? हा त्याला समजलं. समजणं तरी चाहिए. काय बघितलं सोडत नव्हता. न काय करता लय काय केलं आम्ही. है ना ईशा? ए म्हण ना. नाही आम्ही काय नाही केलं. अरे का तो. सो चलो गाइस कंटिन्यू करा. बर्थडे ऑन नाईट ऋषी भाईचा बर्थडे बोल. चल हॅपी बर्थडे बोल. मी नाही येणार. बाईक बर्थडे. भाईचा बर्थडे टाळा हा का नाही येते तू. मला उद्या खूप काम आहे. हे लोक गेले का यांना खूप टाइम होईल तिथून यायला. मी त्याला नंतर भेटून येईन. ये डायलॉग ऐका कसं माहिती का. जिंदगी में कितने भी उतर चढ़ाव आएंगे, कभी फिसलना नहीं कभी रुकना नहीं. साला जिंदगी का बदल देंगे हर एक पन्ना. कमबैक ऐसा करेंगे पब्लिक भी बोलेगी आगे अक्षय खन्ना. होतो तुम्ही वापर केला आता. मी आता ऋषीला गाडीत गाणं ऐकवणार आहे ते. आणि ऋषी सर मोठे प्रोड्युसर आहेत, त्यामुळं मी माझं गाणं घेऊन आलोय. जर फायनान्स झाला तर मला खूपच मस्त मजा येईल. मला काय म्हणतात लॉन्च करतील नाही का. काय ते इंट्रोड्यूस आकेश जाधव पदार्पण आकेश जाधव रॅपरच्या रूपात जगदंब प्रोडक्शनला अजून एक. मग कसं मग बाकीच्या गोष्टींना गरज नाही लागणार. डायरेक्ट ऋषा फोन करणार भाई पहिल्यांदा थ्रिल यायचंय. सुट्टी नाही डायरेक्ट दिसली तू डायरेक्ट. मग नंतर ना कुठलं नाही पळून नेली तिला. गावली तू धरली तुला गावली तर मग पुढचं मग मिली तू. चला आता बर्थडे निघालाय की काय मित्र निघालाय. मित्र ऍटम करून घेते तिथून लागले. नाही लावू ना आपण डायरेक्ट रोवून त्याच्यात सरक. काय तुझ्या आईला थांब देतो तुला खायला. कापू दे की आधी. गाडीत असेल ना गाडीत असेल बघ बघ बरं. धर रे. हा त्याच बाजूला बघ त्याच बाजूला बघ ड्रायव्हर साईड. अप्पा करते की मी करते माझा बर्थडे. इकडे नाही असं तिथं घ्यायचं का थारच्या इथं. थारच्या इथं पण घेऊ शकतो. थार स्पेशली बाय बर्थडे साठी माझ्या अजून तशीच आहे रे. अजून तशीच आहे गाईज माहित थांब. ऋषीचा बर्थडे आणि ऋषीला मला एक गोष्ट आवर्जून सांगायची. आयुष्यात किती संकट आली तरी हारायचं नाही, थांबायचं नाही. जिंदगी का बदल देंगे हर एक पन्ना. कमबॅक ऐसा करना की पब्लिक ही बोलेंगी आगे अक्षय खन्ना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. आईचा बर्थडे यार यांची स्वतः चिरी उचललाय. तुला खायला घेतलं. अक्का रुची हे भाऊ पेमेंट मधनं हे करा. माझ्या मेडिकलच्या बिल मधनं प्रमोशन झालं असतं मेडिकलचं माझं म्हणून लावलं आम्ही. अक्का ऋषी अक्क्याला समर्पित तरी पण हराम करून अर्धाच काढला. अर्धा सोडलाय. चला फोटो आण.